त्याच्या विरोधात मी आभार मानतो। हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे, वारकरी पंथाची, महानुभाव पंथाची, वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या परंपरा या ठिकाणी आहेत। पण या जेवढ्या परंपरा आहेत, जेवढे पंथ आहेत, या सगळ्यांनी एकत्रितपणे सांगितलं आम्ही मतदाता जागृती करणार आणि गावामध्ये, पाड्यामध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये त्या ठिकाणी आमचे संत देखील पोहोचले आणि त्यांनी जागृती केली की आपल्याला देव आणि देश आणि धर्माची लढाई आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं स्वराज्य मिळवायचं असेल तर देव, देश आणि धर्माची लढाई आहे। या लढाईमध्ये प्रत्येकाला उतरावं लागेल। तसंच आमच्या सगळ्या संतांनी देखील सांगितलं हे चालणार नाही। या ठिकाणी मुठभर लोकांना एकत्रित करून निकाल बदलता येणार नाही। जो आमची संस्कृती, जो आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वत्व टिकवेल अशांच्या पाठीमागे जावं लागेल। आणि मला अतिशय आनंद आहे, संतांनी आवाज दिला आणि महाराष्ट्राने ओ सांगितलं आणि महाराष्ट्र पाठीमागे आला। आपण म्हणायचो देश चला संतों के साथ, अब होगी ताकत से बात। हे आज महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि सर्वांना या ठिकाणी आम्ही एकत्रित केलं। विशेषतः ज्या प्रकारे आमच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समाजाला मोठ्या प्रमाणात संविधानाची भीती दाखवण्यात आली होती, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, त्यांना देखील हे लक्षात आलं या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान